घर स्वप्नांमध्ये पुन्हा आपलं स्वागत। गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात सध्या अनेक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण डायनिंग टेबल्स पाहायला मिळतात। काच, लाकूड, स्टील अशा मटेरियल पासून ही डायनिंग टेबल्स तयार करण्यात येतात। साधं पारंपरिक, डिझायनर, शेल्फचं आणि रोटेटिंग अशा वेगवेगळ्या वर्गात ही टेबल्स आढळतात। स्टायलिश आणि तितक्याच उपयुक्त डायनिंग टेबल्सचा थोडक्यात आढावा घेऊया। आधुनिक काळात डायनिंग टेबल ही घरातील आवश्यक वस्तू बनली आहे। डायनिंग टेबलसाठी लिव्हिंग रूम मध्येच किंवा अगदी स्वतंत्र व्यवस्था केलेली आढळते। मुंबईतल्या टँजंट या गृहोपयोगी वस्तूंच्या शोरूम मध्ये अनेक सुंदर आणि उपयुक्त डायनिंग टेबल्स उपलब्ध आहेत। देशविदेशातल्या मटेरियल्स पासून हे टेबल्स बनवण्यात आलेत। डायनिंग टेबल साठी आफ्रिकेतलं झेब्रानो वूड वापरण्यात आलंय। झेब्राच्या कातडीसारखं ग्रेन्स असणारं लाकूड आणि त्यावरच्या वर्तुळाकार काचेमुळे डायनिंग टेबलच्या सौंदर्यात अनोखी भर पडलीये। या टेबलच्या टॉप साठी मार्बलचा पॉलिश केलेला चकचकीत टॉप वापरण्यात आलाय, तर ह्याचा बेस स्टीलचा आहे। चौघांना बसण्यासाठी हे टेबल अत्यंत उपयुक्त आहे। 8 जणांसाठी सोयीस्कर असणारं हे ऐसपैस डायनिंग टेबल। त्याच्या टॉप साठी बॅक पेंटेड कलर ग्लास वापरण्यात आली आहे। ग्लास साठी स्टीलची सुंदर बॉर्डर फ्रेम ठेवण्यात आली आहे। बॅक पेंटेड कलर ग्लास सह हे आणखी एक डायनिंग टेबल। आफ्रिकेच्या झेब्रानो वूड पासून बनवलेलं हे अनोखं डायनिंग टेबल। त्याचा गोलाकृती सलग टॉप झेब्रानो झाडाच्या खोडातून कापण्यात आलाय। मेमेंट पॉलिशिंगमुळे त्याच्या सौंदर्यातच भर पडलीये। खोडातून कापलेल्या या लाकडी टॉप वरची वलय मोजून झाडाचं वय मोजणंही शक्य आहे। आउटडोअर मध्ये ठेवण्यासाठीही ते अत्यंत उपयुक्त आहे। नेदरलँड मधून आयात केलेलं हे डिझायनर टेबल। त्याचे पाय अॅल्युमिनियम डाय कास्टिंगचे आहेत। हे पाय काचेला जोडण्यासाठी लेझर फिटिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलाय, त्यामुळे काचेचा पारदर्शीपणा अबाधित राहिलाय। पायांच्या एकाड एक फिटिंगमुळे टेबलाच्या सौंदर्यात भरच पडलीये। याच वर्गातलं हे आणखी एक डिझायनर टेबल। त्याच्या अॅल्युमिनियमच्या पायावर पावडर कोटिंग करण्यात आलंय। हे शेल्फचं अत्यंत उपयोगी डायनिंग टेबल। वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी टेबलाच्या काचेच्या टॉप खाली लेदरचं शेल्फ ठेवण्यात आलंय। अशा शेल्फमुळे डायनिंग टेबलवरची सर्विंग स्पेस वाचण्यास मदत होते आणि टेबलला एक वेगळाच लुकही प्राप्त होतो। या टेबलमध्ये शेल्फसाठी अपारदर्शी फ्रॉस्टेड ग्लास वापरण्यात आली आहे, त्यामुळे खालचे पायही दिसत नाही। वरची पारदर्शी आणि शेल्फच्या अपारदर्शी ग्लासमुळे छान कॉन्ट्रास्ट निर्माण झालाय। पट्ट्या-पट्ट्यांच्या डिझाईनचं हे लाकडी डायनिंग टेबल। त्यावर पेपर लॅमिनेशन केल्यामुळे टेबलमध्ये कोणताही सांधा दिसून येत नाही। या छोटेखानी 4 सीटर डायनिंग टेबलसाठी 2 खुर्च्या आणि एक बेंच ठेवण्यात आलाय। डायनिंग टेबलच्या पुढ्यात बेंच ही अत्यंत नाविन्यपूर्ण थीम ह्या टेबलसाठी वापरण्यात आली आहे। याच वर्गातलं हे दुसरं लाकडी डायनिंग टेबल। उच्च दर्जाच्या फिनिशिंगमुळे त्याच्या सौंदर्यात खूपच भर पडली आहे। आणि सर्रास आढळणारे हे काही प्लेन काचेचे पारंपरिक डायनिंग टेबल्स। टेबलवरच्या सर्विंग डिशेस आलटून पालटून फिरवता याव्यात यासाठी टेबलावर रोटेटिंग टॉप्स बसवण्यात येतात। या सुंदर रोटेटिंग टेबलसाठी 2 टॉप्सचा वापर करण्यात आलाय।
बाहेरच्या लाकडी वर्तुळाकृती टॉपच्या आतमध्ये काचेचा काळा रोटेटिंग टॉप बसवण्यात आलाय. त्यावर ठेवलेली जेवणाची भांडी आपल्याला हवी तशी घेता येणं शक्य आहे. ह्याच वर्गातलं हे अनोखं त्रिस्तरीय डायनिंग टेबल. काचेचा मधला टॉप हा मुख्य टॉप, तर त्याच्या खाली शेल्फ ठेवण्यात आलाय. वर रोटेटिंग टॉप ठेवण्यात आल्यामुळे डायनिंग टेबलच्या सुविधेत भरच पडलीये. डायनिंग टेबल ही घरासाठी अत्यंत उपयुक्त वस्तू आहे. तुमच्या स्वप्नातल्या घराच्या सौंदर्यात त्यामुळे भरच पडणार आहे. झी 24 ताससाठी कॅमेरामन अशोक सोनावणेसह दिनेश पोद्दार, मुंबई. घर स्वप्नांचं मध्ये आज इतकंच. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.